आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती का करतो, तर अशा गरजा असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. त्याचा इम्पॉर्टन्स पण प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो, है ना. त्याची जी इम्पॉर्टन्स आहे तो वेगवेगळा असू शकतो. पण साधारणतः कोणाला घर घ्यायचं असतं, कोणाला गाडी घ्यायची असते, कोणाला मुलांचे एज्युकेशन्स करायचे असतात, कोणाला ट्रिप करायचे असतात, है ना. म्हणजे प्रॅक्टिकली काही वर्षांनी फिरायला जायचं असतं युरोपला. आणि या गरजांव्यतिरिक्त सगळ्यात मोठी गरज म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, कारण आज उत्पन्न चालू आहे, आज जो जॉब चालू आहे तेव्हा उत्पन्न चालू आहे आणि उत्पन्न चालू आहे म्हणून सगळ्या खर्च करता येतात, सगळ्या खर्च करता येतो, सगळ्या गरजा भागवता येतात. पण कदाचित 20 वर्ष 25 वर्ष प्रत्येकाचं एक वर्किंग एज आहे. ते वर्किंग एज पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रिटायरमेंट होणार आहे त्यावेळेस देखील ते जे इन्फ्लेशन सर सांगत होते ते भेडसावत राहणार आहे. ती महागाई जी आहे ती भेडसावत राहणार आहे आणि आपल्या गरजा ज्या आहेत त्या जरी कमी झाल्या तरी त्यात काही ना काही बेसिक गरजा ज्या आहेत त्यासाठी आपल्याला कायम एक स्रोत बनवावा लागतो. आणि म्हणून रिटायरमेंटचं पण प्लॅनिंग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असू शकतं. आणि या व्यतिरिक्त देखील तुमचे असे स्वतःचे असे माइलस्टोन असू शकतात, गोल्स असू शकतात, ज्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा या सगळ्या गोलसाठी म्हणजे जे आपण पाहिले की आपल्याला घर घ्यायचं आहे, घराचं डाऊन पेमेंट करायचं आहे, आपल्याला स्वतःच्या रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करायची आहे, याच्यासाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि ते ऑप्शन्स कदाचित सेव्हिंग या दर्जात मोडतात, कदाचित इन्व्हेस्टमेंट या दर्जात मोडू शकतात. आता सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला महत्त्वाचा आणि मूलभूत फरक काय हे आपण पुढे बघणार आहोत. पण आता इथून पुढे काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. कारण आता हे जे व्याख्यान आपण सुरू केलं याच्यामध्ये बेसिक गोल्स आणि गोल्ससाठी आपण प्लॅनिंग करतो. प्लॅनिंगसाठी आपण काही पैसे बाजूला काढतो, त्याला काहीला आपण सेव्हिंग म्हणू शकतो, काहीला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो. या गोष्टींचा आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आता याच्या पुढे मात्र मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे आणि ते उत्तर महत्त्वाचं आहे. तर समजा इथे शोले मूवी कोणी कोणी पाहिला? सगळ्यांनी पाहिलं, म्हणजे आपण सगळे लोक पाहतोच नॅचरली, आपल्याला आवडते, राईट. आता याच्यातले 4 कॅरेक्टर जे आहेत ते जर मी तुम्हाला दिले, म्हणजे जयाप्रदा, हेमा मालिनी आणि जय विरू, हे जर कॅरेक्टर तुम्हाला मी दिले बेसिकली आणि तुम्हाला म्हटलं की या 4 कॅरेक्टरवरती आपण या मूवीची स्टोरी परत एकदा लिहिणार आहोत. 2 वेळा लिहून झाली आहे, है ना. जावेद सलीमने लिहिली होती आणि नंतर परत एकदा शोलेचा रिमेक झाला होता. आता या रिमेक नंतर लातूरकरांपैकी आपण इथे उपस्थित आहोत. आपण याच 4 कॅरेक्टरला वापरून शोले मूवी परत लिहिणार आहोत. आपण लिहू शकू? या 4 कोण कोण लिहू शकतं? कोणाकोणाला वाटतं की याच 4 कॅरेक्टरला वापरून शोले मूवी लिहू शकतात? ओके. आणि कोणाकोणाला असं वाटतं की या 4 कॅरेक्टरला वापरून शोले मूवी लिहू शकत नाही आपण? कोणाला वाटतं की नाही लिहू शकत आपण? याच्यात एक महत्त्वाचं कॅरेक्टर तुम्हाला दिलं नाही आहे मी. कोणतं आहे ते? गब्बर दिला नाही आहे. सरांनी एकदम व्यवस्थित सांगितलं. कारण अदरवाईज विदाऊट गब्बर जर तुम्ही स्टोरी लिहायला गेलात तर ती शोलेची स्टोरी नाही होणार. ती मे बी 2 मित्रांची स्टोरी असू शकते, आहे ना. ती काही वेगळी स्टोरी होईल, पण ती शोले नाही होऊ शकत. तर जसं शोलेमध्ये ते गब्बरचं कॅरेक्टर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक त्यातलं पात्र जे आहे त्या मूवीमधलं ते काय करण्याचा प्रयत्न करतं, तर गब्बरला हरवण्याचा प्रयत्न करतं आणि आपल्या आपल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करतो या स्टोरीमध्ये. ही मेन प्लॉट आहे त्या पर्टिक्युलर पिक्चरचा, राईट. आणि त्या मूवीचा हा जो प्लॉट आहे तसा जेव्हा तुम्ही या सगळ्या गरजा मला सांगितल्या, आपल्या प्रत्येकाचे गोल मनात आणा की आपल्याला काय करायचं आहे. काही लोकांचं रिटायरमेंट असेल, काहीला आपल्या सक्सेशन प्लॅनिंग करायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला पैसे द्यायचे असतील, हे पण गोल असू शकतं. आणि हे गोल तुम्ही मनात आणा आणि मग त्याच्यासाठी तुमच्यापुढे असे प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत, है ना. आणि हे मी फक्त 4 लिहिले आहे, त्याच्यापेक्षा जास्त भरपूर अवेलेबल आहेत. मग ते काही असू शकतं. मग ते फिक्स डिपॉझिट करू शकता, तुम्ही शेअर्समध्ये पैसे लावू शकता, तुम्ही ॲक्च्युली रिअल इस्टेट म्हणजे पहिलं घर नाही, राहतं घर नाही, ती इन्व्हेस्टमेंट नाही, पण राहत्या घराव्यतिरिक्त जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते म्हणू शकता, किंवा तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती पण म्हणू शकता. आता हे 4 ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण या 4नी याला इन्व्हेस्टमेंट का म्हणायचं? याला इन्व्हेस्टमेंट कधी म्हणता येईल? हां, रिटर्नमध्ये वाढ होईल, बरोबर. रिटर्नमध्ये वाढ होईल तेव्हा याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल, बरोबर. पण ती वाढ जर आहे ना, त्याचा शोले मूवी करायचा असेल तर या गब्बरपेक्षा जास्त झाला हवी. तर हा गब्बर आहे इन्व्हेस्टमेंटमधला. इन्फ्लेशन, महागाई. म्हणजे माझ्या दृष्टीने मी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टींमध्ये फरक करताना जर तुमचे पोस्ट टॅक्स रिटर्न्स हे महागाईच्या वरती तयार होत असतील तर माझ्या मते ती इन्व्हेस्टमेंट आहे.
है ना, त्यातनं वेल्थ क्रिएट होते. आणि दुसरी जी सेविंग ज्याला आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये ते महागाईच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतं. महागाईच्या पुढे जाता येत नाही, पण बरोबर राहण्याचा पोस्ट टॅक्स रिटर्न जे ते प्रयत्न करतात आणि मग त्याला आपण सेविंग म्हणू शकतो. तर असे हे 4 बेसिकली मी आपल्याला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला जर डिफरन्स समजून घ्यायचा असेल तर या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. आता इन्फ्लेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपली महागाईच्या वरती जर रिटर्न बनत नसतील तर आपण वेल्थ क्रिएट नाही करू शकत. कारण वेल्थ क्रिएशनचा फॉर्म्युला सिम्पल आहे, तुमचे कलेक्टिव्ह पोर्टफोलिओचे रिटर्न्स हे महागाईच्या पुढे राहायला हवे, म्हणजे तुम्ही वेल्थ क्रिएट करताय. आता त्याच्यामधले काही इन्फ्लेशन इतकं जास्त आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिकल इन्फ्लेशन हे खूप जास्त आहे आणि कदाचित ते जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून किंवा बचतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असाल तर कदाचित गणित चुकू शकतो. आणि म्हणून यासाठी तुमच्याकडे विमाच असायला हवा, मेडिक्लेम हे असायलाच हवं. कारण जर ते नसेल तर बहुधा काय होतं की आपण आपल्या रिटायरमेंटसाठी सेव्ह करत असतो, पण सडनली घरातला कोणता तरी एखादा मेंबर आजारी पडतो आणि मग जो पैसा आपल्या रिटायरमेंटसाठी असतो तो आपण त्या आजारपणावरती खर्च करतो. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्यासाठी ती जी गरज आहे मेडिकल इन्फ्लेशन, आणि हे वाढतच जाणार आहे बाय द वे, कारण ज्या गोष्टीमध्ये इनोव्हेशन आहे तिथे तुम्हाला इन्फ्लेशन सापडेल है ना. म्हणजे काल एक 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी हार्ट सर्जरी होत होत्या का, त्यावेळेस जरी झाली तरी बायपासच ऐकू यायचं, राईट. आता अँजिओप्लास्टी आपल्याला कंटिन्युअसली ऐकायला येतं. तर हे जे आहे हे इनोव्हेशन आहे आणि आपण नवीन नवीन आजारांवरती मात करण्याचा प्रयत्न करणार सायन्सच्या जोडीने, आणि म्हणून तो खर्च वाढत जाणार. त्यामुळे मेडिकल एक्सपेन्सेस जे आहेत ते आपल्या सेविंगमधनं किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटमधनं प्लॅन न करता त्यासाठी एक छोटासा खर्च करून आणि मेडिक्लेम हा आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी खरेदी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरे जे 2 इन्फ्लेशन आहेत त्यापैकी एज्युकेशन इन्फ्लेशन पण खूप हाय आहे आणि याचा आम्ही अभ्यास केला होता. आम्ही एक जेव्हा CGF म्हणून चिल्ड्रन गिफ्ट फंड म्हणून जेव्हा लॉन्च केला होता आणि त्यावेळेस आम्ही एक अभ्यास केला होता, तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की मेडिकल नंतर सगळ्यात जास्त इन्फ्लेशन कुठे जर असेल तर बेसिकली एज्युकेशन या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त इन्फ्लेशन आहे. आणि ते इन्फ्लेशन पण कदाचित आपल्याला फक्त आणि फक्त त्याचा इन्शुरन्स नाही मिळू शकत, ते फक्त आपल्याला फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण ते कव्हर करू शकतो. आणि तिसरं म्हणजे अशा गोष्टी ज्या आपण करत नव्हतो त्या आपल्याला आता करायला लागलो आहे. म्हणजे सरांनी उदाहरण दिलं की 30 वर्षापूर्वी मोबाईल वापरत नव्हते, आता मोबाईल वापरतोय. एक काळ असा होता की सगळ्यात जास्त महाग TV असायचा घरातल्या स्क्रीनपैकी, आता सगळ्यात महाग कोणती स्क्रीन आहे, मोबाईल आहे, राईट. तर हे जे आहे बेसिकली तो लाईफस्टाईलमधला बदल आहे आणि तो पण एक इन्फ्लेशन, एक महागाई आपल्या जीवनामध्ये आणत असतो. आता हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की हा किती आणतो तर कदाचित हा चार्ट तुम्हाला बऱ्यापैकी मदत करू शकतो. आता या चार्टमध्ये आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की एक इंजिनियर बनायचा खर्च जर 12 लाख असेल तर 10 वर्षानंतर साधारणतः 12% इन्फ्लेशननी त्याचा खर्च किती होईल. आपण जे फायनान्शियल प्लॅन करतो ना त्याची प्रोसेस एकदम सोपी आहे की आपल्याला काय, कारण आपल्याला ड्रीम्स आणि गोलमधला फरक करता यायला हवा. कदाचित मला ड्रीम काही असू शकतं, पण गोल हे जे आहे की जे महत्त्वाचं असतं माझ्या आयुष्यामध्ये आणि जे मला पूर्ण करायचंच आहे, या गोलला जेव्हा आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की किती पैसे लागतील त्या पर्टिक्युलर गोलसाठी अचीव करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाला मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन द्यायची आहे 10 वर्षांनंतर, मग इंजिनिअरिंगचा खर्च किती लागेल असं जेव्हा कॅल्क्युलेशन मी करतो तेव्हा ते फायनान्शियल गोल झालं, कारण त्याला मी काहीतरी आकडा अटॅच करतो आहे त्या पर्टिक्युलर गोलला. पण गफलत जी होते ती सगळ्यात इथेच होते. सगळ्यात जास्त फायनान्शियल प्लॅन याच्यासाठी फेल होतात कारण आपण इन्फ्लेशनला गृहीत धरलेलंच नसतं. बऱ्याच वेळा आपण जेव्हा अशा, आणि हे मी याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल MBAचं प्लॅनिंग जर करायचं असेल, आणि जे कदाचित माझ्या बाबतीत मी केलं होतं, माझ्या वडिलांनी केलं होतं बेसिकली, आणि ते प्लॅनिंग याच्यासाठी केलं होतं की 25,000 रुपयाची एक पॉलिसी काढली गेली ज्याच्यामध्ये 50,000 परत मिळतील आणि 50,000 परतावा आला ज्या वर्षी मी ॲडमिशन घेतली MBAला. पण अनफॉर्च्युनेटली माझ्या पूर्ण MBAची फी जी होती ती 2002 ते 2004 या कालावधीमध्ये साधारणतः 2 लाख रुपये त्यांनी खर्च केले. तर त्यामुळे 50,000मध्ये ज्याच्यातनं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं की याच्यामधून आम्ही याच्या एज्युकेशनचा, हायर एज्युकेशनचा खर्च पूर्ण करीन त्या पर्टिक्युलर पॉलिसीमधनं, तो पूर्ण होऊ शकला नाही. कारण कदाचित त्यांनी जेव्हा प्लॅनिंग केलं असेल तेव्हा ती इन्फ्लेशन हे कदाचित कन्सिडर केलं नव्हतं.
आणि मग हे आपल्या बाबतीत पण होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात जास्त फायनान्शियल प्लॅन हा जो खराब होतो किंवा पूर्ण होत नाही, किंवा जो आपण प्लॅनिंग करतो ते पूर्ण होत नाही, ते मूलभूत त्याची सगळ्यात महत्त्वाची जी घटक आहे, कारण इन्फ्लेशन कन्सिडर केलेला नसतो. त्यामुळे सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण इन्फ्लेशनला गृहीत धरतोय का जेव्हा आपण आपल्या गोल्सचं प्लॅनिंग करतोय. तर ते आपण करत असू तर मग नॅचरली आपल्या फायनान्शियल प्लॅनची आपण सुरुवात करू शकतो. आता हे करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि हे खूप सारे प्रॉडक्ट्स तुमच्या भेटीला दररोज येतात. मग ते इन्शुरन्स असेल, इक्विटी असेल, म्युच्युअल फंड असेल, गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल, PPF असेल, फिक्स डिपॉझिट असेल, आणि असे खूप सारे प्रॉडक्ट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपला फायनान्शियल प्लॅन आणि तो साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकता यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून. मग कोणत्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करायची हे कसं ठरवायचं? तर याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे SLR फॉर्म्युला, सेफ्टी, लिक्विडिटी आणि रिटर्न. आता हा जर फॉर्म्युला तुम्ही गृहीत धरला तर कोणत्या प्रॉडक्टमध्ये कुठे पैसे टाकायचे हा तुमचा प्रश्न संपून जाईल. जसं सर तुम्हाला आता मगा सांगत होते की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट व्हॉलेटाईल असतं, लॉंग टर्ममध्ये मात्र त्याच्यातनं चांगले रिटर्न बनू शकतात इक्विटी मार्केटमधनं. हे ते कुत्र्याच्या स्टोरीमधनं ते बेसिकली तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, है ना. तर आता कोणत्या प्रॉडक्टकडे किती कालावधीसाठी जायचं हे तुम्हाला या फॉर्म्युल्यामुळे मिळू शकतं. आता हा SLR म्हणजे फॉर्म्युला काय आहे, तर प्रत्येक ॲसेट क्लास यातली, आणि मग तुम्ही कोणती ॲसेट क्लास घ्या, ही तुम्हाला बेसिकली कोणतेही प्रॉडक्ट जे आहे यातल्या फक्त 2 गोष्टी देऊ शकतं, तिन्ही देत नाही. कारण तिन्ही मिळालं तर जगी सर्व सुखी होतो, पण असं कोणी असतो का? नाही, जगी सर्व सुखी कोणीच नसतं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकत्र मिळत नाही, त्याच्यात ट्रेड ऑफ आहे. यातल्या 2 गोष्टी मिळतात, एक गोष्ट मिळत नाही, आणि ती गोष्ट आपल्याला जाणीव असायला हवी ज्या वेळेस आपण ते इन्स्ट्रुमेंट चूज करतो. म्हणजे मग ते सेविंगचं इन्स्ट्रुमेंट आहे का ते इन्व्हेस्टमेंटचं इन्स्ट्रुमेंट आहे, हा बेसिकली फरक तुम्हाला कळेल. आता याच्यामध्ये उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, रिअल इस्टेट. आता ही अशी ॲसेट क्लास आहे ज्याचे लॉंग टर्म रिटर्न चांगले असतात, आणि असं मानलं जातं की याचे लॉंग टर्म रिटर्न हे इन्फ्लेशनला बीट करणारे असू शकतात. तर ह्या म्हणजे याचा अर्थ काय की ही ॲसेट क्लास चांगले रिटर्न जनरेट करते का? करते. आता तुमच्याकडे असे आजूबाजूला खूप उदाहरणं असतील की ज्यांनी 30 वर्षापूर्वी जमीन घेतली होती आणि ज्यांच्या आज जमिनीमध्ये रेट खूप वाढलेले आहेत. अशा आहेत का उदाहरणं तुमच्याकडे? किंवा ज्यांनी 30 वर्षापूर्वी बंगला घेतला होता आणि ज्यांचे बंगल्याचे रेट खूप वाढलेले आहेत, अशी उदाहरणं आहेत ना तुमच्याकडे? ठीक आहे. तर म्हणजे बेसिकली या ॲसेटमध्ये तुम्हाला काय मिळालं, तर बेसिकली रिटर्न चांगले मिळाले. रिअल इस्टेटमध्ये लॉंग टर्ममध्ये रिटर्न्स मिळतात. आता याच्यामध्ये सेफ्टी आहे का? सेफ्टी आहे रिअल इस्टेटमध्ये आहे, कारण तुम्ही घेतलेली गोष्ट तुम्ही पाहू शकता. त्याचा भाव तो मिळेल का माहीत नाही, त्या भावामध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, पण की जी गोष्ट तुम्ही घेतली आहे ती तुम्ही पाहू शकता, त्याला टच करू शकता, फील करू शकता, ती 10-15 वर्ष सांभाळू शकता. त्यामुळे त्याच्यात सेफ्टी पण आहे बऱ्यापैकी. मग त्याच्यामध्ये रिटर्न आहेत, सेफ्टी आहेत, तर मग काय नाही आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये लिक्विडिटी नाही आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ते विकता येईल का? नाही सांगता येत, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा विकताच येत नाही ते. आणि याच्यामध्ये मजेदार गोष्ट म्हणजे आपल्या गोल प्लॅनिंगमध्ये समजा आपण असं गृहीत धरतो की 2-3 गोल्स एकाच वेळेस येतात. म्हणजे मुलाचं एज्युकेशन येतं आणि मग कदाचित 5 वर्षांनी आपलं रिटायरमेंट पण असतं. आता समजा मी एक फ्लॅट घेतला आहे पुण्यामध्ये, आणि त्या फ्लॅटचा उद्दिष्ट हे आहे की माझ्या रिटायरमेंटला मला याच्यातनं पैसे मिळायला हवे. आता मी जेव्हा मुलाच्या एज्युकेशनसाठी मला जर गरज पडली आणि त्यातले काही पैसे काढायचे असतील तर ते मला काढता येतील का? मला पूर्ण फ्लॅटच विकावं लागेल. 1 बेडरूम 1 किचन असं काही विकता येणार नाही त्यातलं, राईट? म्हणजे पूर्ण फ्लॅट विकावा लागतो. तर त्यामुळे, आणि तो विकायला गेलं तर विकता येणं इतकं सोपं नाही. हे जे ॲक्च्युली विकण्याचा प्रयत्न करतायत त्यांना विचारून बघा की रिअल इस्टेट विकणं हे एवढं सोपं नाही. म्हणजे मग काय मिळालं आपल्याला? तर 2 गोष्टी मिळाल्या, एक गोष्ट मिळाली नाही. रिटर्न चांगले मिळाले लॉंग टर्ममध्ये, सेफ्टी मिळाली, पण लिक्विडिटी मिळाली नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक ॲसेटच्या बाबतीत या 3 पैकी 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टी, एक गोष्ट नाही आहे. आता दुसरं उदाहरण, फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटचे रिटर्न चांगले आहेत का? का नाही वाटत तुम्हाला? कारण ते इन्फ्लेशनला बीट करणारे नाही आहेत, बरोबर? कारण त्याच्यामध्ये पहिले तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये लँड करतात, त्यामुळे ज्यांचा टॅक्स ब्रॅकेट आहे त्यांना त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो त्या इन्कमवरती. मग आता त्याच्यानंतर बेसिकली ते भरल्यानंतर जे उत्पन्न उरतं ते कदाचित इन्फ्लेशनला बीट करणारं तेवढंसं नसतं, है ना. आणि म्हणून ते रिटर्न आपल्याला कदाचित अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. मग रिटर्न अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीत, पण मग त्या केसमध्ये तुम्हाला सेफ्टी मिळते का?
बिलकुल मिळते, है ना. आणि लिक्विडिटी मिळते का? हो, कारण तुम्ही 2 वर्षाची FD केली आणि 4 दिवसांनी गेलात तरी त्यांना ते FD तुम्हाला ब्रेक करता येते. त्याच्यामधून तुम्हाला परत कॅशमध्ये त्याचं कन्व्हर्जन. लिक्विडिटी म्हणजे काय? त्या ॲसेटचं कन्व्हर्जन परत कॅशमध्ये करणं, पैशामध्ये करणं. हे किती सोपं आहे. हे पाहण्याचा प्रयत्न केला तर लिक्विडिटी मिळते का? मिळते. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ॲसेटचा अभ्यास करायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की कोणत्या गरजांसाठी कोणत्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. म्हणजे तुमचे जे गोल्स आपण सांगितले आणि आपण बऱ्याच लाँग टर्म गोलबद्दल बोललो की तुम्हाला कदाचित रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायचं आहे का, मुलाच्या एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करायचं आहे का, हे लाँग टर्म गोल्स झाले. हे कदाचित 10 वर्षांनी 15 वर्षांनी तुमच्या आयुष्यामध्ये येतील, 20 वर्षांनी येतील. आणि काही गोल असे असू शकतात की डाऊन पेमेंट करायचं आहे आणि ते माझ्या फ्लॅटसाठी मला फ्लॅट घ्यायचा आहे, त्याचं डाऊन पेमेंट करायचं आहे जे 2 वर्षांनी करायचं आहे. मग आता तिथे माझ्याकडे कालावधी लिमिटेड आहे, तर त्यामुळे मला यातली कोणती गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे याचा विचार मी पहिले करायला हवा. रिटर्न महत्त्वाचे आहेत का, लिक्विडिटी महत्त्वाची आहे का, सेफ्टी महत्त्वाची आहे. आणि एकदा तुम्ही ते गणित स्वतःचं मांडलं त्या पर्टिक्युलर गोलबद्दल, तर मग त्यासाठी कोणत्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे हे अत्यंत सोपं आहे तुमच्यासाठी मग. आणि तो डिसिजन जो घेणं आहे तो एक अत्यंत सोपा डिसिजन तुमच्यासाठी असू शकतो. आता हे जेव्हा आपण प्रत्येक ॲसेट क्लास बघतो ते या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत आणि तेच दाखवण्याचा इथे प्रयत्न केला. तर यातल्या इक्विटीसारखी ॲसेट क्लास, रिअल इस्टेटसारखी ॲसेट क्लास आहे, त्याचे इन्फ्लेशन हेज आहे, म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त पैसे बनू शकतात आणि किंबहुना चांगले रिटर्न्स लाँग टर्ममध्ये मिळू शकतात. त्याचप्रमाणे इक्विटी ही ॲसेट क्लास जी आहे ती पण अशी आहे की ज्यामध्ये तुम्ही लाँग टर्मचे रिटर्न्स जे आहेत ते अत्यंत चांगले मिळू शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न निश्चित मिळू शकतात. त्याच्यातनं वेल्थ क्रिएट होऊ शकते का, म्हणजे इन्फ्लेशनच्या पुढे जाणारे रिटर्न मिळू शकतात का, तर निश्चित मिळू शकतात. पण मग ते वोलेटाईल असतात का? निश्चितच. शॉर्ट टर्ममध्ये ते सरांनी सांगितल्याप्रमाणे ते कुत्रं इकडे तिकडे जातं ना, तसं होऊ शकतं, मागे पुढे होऊ शकतं ते. पण मग त्या केसमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? चांगले रिटर्न मिळणार आहे आणि लिक्विडिटी मिळणार आहे. मग सेफ्टी शॉर्ट टर्मसाठी तुमची कॉम्प्रोमाइज होऊ शकते का? होऊ शकते, कारण मग त्या केसमध्ये व्होलॅटिलिटी येणार त्याच्यामध्ये. तर ते बेसिकली या ज्या गोष्टी ज्या आहेत याचं आपण गांभीर्याने आपण लक्ष जर दिलं आणि त्या SLR फॉर्म्युलाचा वापर केला तर बऱ्याच अंशी कोणतं प्रॉडक्ट कोणत्या गोलसाठी वापरायचं हे तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकाल. आता हा निर्णय घेताना हे कायम लक्षात ठेवा की ही पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ही लाँग टर्मची रेंज आहे रिटर्न्सची आणि ही लाँग टर्मची रेंज आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये परतावा रेंज वाईज बदलू शकतात हे रिटर्न्स, हे डिस्क्लोजर पहिलेच देतो आहे आणि मागे दिलेले रिटर्न परतच मिळतील याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे बेसिकली पण हे लाँग टर्म रिटर्न्स आहेत आणि हे आपल्याला ट्रेंड दाखवतात की त्या पर्टिक्युलर ॲसेट क्लासमध्ये कसे रिटर्न्स येऊ शकतात. फिक्स डिपॉझिट बघाल तुम्ही तर साधारणतः 5-6% रिटर्न दिसतात. PPF 7.1 आता म्हणजे 8%, 7.5-8% घरातले ते स्मॉल सेव्हिंग्सचे जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला मिळतात. रिअल इस्टेटमध्ये जे आहेत हे रिटर्न कमी दिसतात कारण हे शॉर्ट टर्म कालावधीमध्ये गेल्या 10 वर्षात रिअल इस्टेटनी चांगलं केलं नाही, पण लाँग टर्ममध्ये रिअल इस्टेटचे पण रिटर्न जे आहेत ते इन्फ्लेशनच्या पुढे गेलेले आहेत. पण हे जेव्हा आपण रिटर्न पाहतो आणि हे इक्विटीचे रिटर्न जे आहेत ते 15 ते 16 आहे. आता हे 15 ते 16% रिटर्न का बनतात मार्केटमध्ये हे पण आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण 15-16% लाँग टर्म इक्विटीमध्ये रिटर्न्स दिसतात. म्युच्युअल फंडांमध्ये 8 ते 14 डिपेंडिंग ऑन कोणतं प्रॉडक्ट तुम्ही घेता त्या माध्यमातून तुम्हाला ते रिटर्न्स दिसतात आणि गोल्डमध्ये पण 8-9% रिटर्न्स आहेत. पण हे रिटर्न जे आहेत हे ग्रॉस रिटर्न्स आहेत. आपल्यासाठी नेट रिटर्न महत्त्वाचे आहेत. नेट रिटर्न म्हणजे काय? आपल्याला इन्फ्लेशन नंतर किती रिटर्न मिळाले हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आणि हा चार्ट जो आहे ते तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर फिक्स डिपॉझिटमध्ये जर महागाई 8-9% असेल आणि तुम्हाला फिक्स डिपॉझिट जर 6% तुम्ही केलं असेल तर नॅचरली तुमचे पैसे कमी झालेत का? तर कमी झालेत, इन रिअल सेन्स कमी झालेत. ॲक्च्युली जर तुम्ही त्याची पर्चेसिंग पॉवर कमी झाली आहे, पैसे कमी नाही झाले कारण तुम्हाला 100चे 106 परत येणारच आहेत. पण या कालावधीत जर महागाई 8% वाढली असेल तर तेच जी गोष्ट तुम्हाला मागच्या वर्षी 100 रुपयाला मिळत होती ती खरेदी करण्यासाठी आज 108 रुपये लागणार आहेत आणि तुम्हाला यावर्षी किती मिळाले त्या इन्व्हेस्टमेंटमधनं, FDमधनं 106 रुपये मिळाले. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मागे राहिलो का मग त्या पर्टिक्युलर इन्फ्लेशनला बीट करण्यामध्ये? तर हो. आता याच्यातल्या काही ॲसेट क्लास आपल्याला ठळक उठून दिसतात की ज्यांचे इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित इक्विटी म्युच्युअल फंड दिसतात. तर पण आता याचा अर्थ असा आहे का की सगळे पैसे आपले इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये असायला पाहिजे? आन्सर इज नो. सगळे पैसे तुमचे ते इक्विटी म्युच्युअल फंडामध्येच असले पाहिजे असं नाही.
सगळे पैसे आपले FD मध्ये काही नसायलाच पाहिजे का, कारण इथे निगेटिव्ह रिटर्न दिसतं? तर असं नाही आहे. तर तुमची गरज काय आहे आणि मग तो SLR ॲनालिसिस करा की आपली गरज काय आहे, आपण कशासाठी सेव्हिंग करतोय आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे, आणि मग त्याप्रमाणे ते प्रॉडक्ट तुम्हाला यातनं सूट करत असेल ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला पाहिजे. पण हे करत असताना याचं भान आपल्याला निश्चित ठेवायला हवं की ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम कलेक्टिव्ह रिटर्न जो तुमचा पोर्टफोलिओ देणार आहे, कारण तुम्ही सगळीकडे एकाच ॲसेटमध्ये पूर्ण पैसे नाही लावणार. तुम्ही कुठे काही थोडे FD मध्ये ठेवाल, काही कदाचित तुम्ही इक्विटी फंडमध्ये ठेवाल, काही म्युच्युअल फंड्समध्ये टाकाल. या सगळ्यांचा कलेक्टिव्ह रिटर्न जो आहे, हा कलेक्टिव्ह रिटर्न जो आहे तो इन्फ्लेशनला बीट करणारा आणि हरवणारा असायला हवा. तर कदाचित आपला जे गोल पूर्ण करायचे आहेत ते पूर्ण होऊ शकतात. आपल्याला ते फायनान्शियल फ्रीडमचा जो पिक्चर आपला स्वतःचा लागला आहे ना, तो आपल्याला चांगला हिट होऊ शकतो. अदरवाईज म्हणजे ते शोले नाही होणार. तसं इथे हा पिक्चर हिट होऊ शकत नाही जर आपण हे प्लॅनिंग प्रॉपरली केलं नाही. तर म्हणजे इन्फ्लेशनला बीट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, मग आता आपण पाहिलं की इक्विटी ॲज अ ॲसेट क्लासनी इन्फ्लेशनला बीट केलं. सर आपल्याला समजून सांगत होते की हा सुवर्ण काळ आहे आणि आपल्याला तसंच कदाचित बजेटच्या माध्यमातून अमृतकाल म्हणून त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ना. आणि मग आता ते समजून घेण्याचा प्रयत्न करू की का इक्विटी आणि कशी काम करते ही इक्विटी, आणि मग तिला सगळ्यात इक्विटी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्याचा सगळ्यात चांगला तरीका कोणता असू शकतो ते पण आपण पाहणार आहोत. पण आता पहिले आपण इक्विटीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. आणि इक्विटीबद्दल बोलताना ही जर्नी तुम्हाला मला दाखवायला आवडेल है ना. ही जर्नी आहे सेन्सेक्सची. 1980ला हा इंडेक्स सुरू झाला 100च्या व्हॅल्युएशननी, आणि आज त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते बेसिकली 62,181च्या जवळपासचं व्हॅल्युएशन हे डिसेंबर महिन्यामध्ये होतं. आता थोडं कमी जास्त असेल, तुम्ही 60,000 पकडा, ठीक आहे. तर व्हॅल्युएशन जे आहे ते ही जी जर्नी जी आहे ती 100 ते 62,000 अशी पाहिली आहे आपण, है ना. तर किती पट पैसे झाले? चांगले झाले है ना. आपण पेट्रोलचा भाव पाहिला होता 10 रुपयाचा, सरांनी सांगितलं 100 रुपये झाला, 10 पट वाढला होता. आता इथे 100चे किती झाले? 60,000. म्हणजे किती पट झाले? चांगले बनले ना पैसे, बनले की नाही पैसे? एक्झॅक्टली सर, बरोबर म्हणालात तुम्ही. तर पैसे बनले इक्विटीमध्ये. पण हे बनत असताना आपल्याला हे पण लक्षात ठेवायला हवं की हा 15% याचा जो CAGR येतो ना, जेव्हा तुम्ही XIRR काढता इयरली, तेव्हा XIRR जो येतो याचा तो 16% येतो. म्हणजे 16% परतावा जो आहे तो तुम्हाला मिळाला आहे. कंपाऊंडिंग रिटर्न जे आहेत ते तुम्हाला म्युच्युअल बेसिकली सेन्सेक्सच्या माध्यमातून त्या इंडेक्समध्ये जर तुम्ही पैसे टाकले असते तर मिळाले. पण म्हणून 16% दर वर्षाला मिळालेत का? तर असं नाही. इक्विटी मार्केटमध्ये लिनियर रिटर्न नसतात. ही जर्नी जी आहे ही 100 ते बेसिकली 62,000ची ही खूप साऱ्या चॅलेंजेसनी भरलेली होती. आणि या पर्टिक्युलर चार्टचा ट्रेंड कुठे दिसतो तुम्हाला? वरती जाणारा चार्टचा ट्रेंड आहे, राईट. अपवर्ड स्लोपिंग ट्रेंड आहे, है ना. पण तुम्हाला मध्ये मध्ये असे खूप सारे पॅरामीटर्स दिसतात जिथे जिथे मार्केटनी करेक्ट केलेलं आहे आणि त्या क्रायसिस इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बेसिकली मार्केटमध्ये लिनियर रिटर्न नाही आहेत. काही काही अशी वर्ष आहेत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला निफ्टीच्या माध्यमातून तो चार्ट दाखवणार आहे की ज्यावेळेस इंडेक्सनी 2008 म्हणजे फायनान्शियल क्रायसिस आलं आणि इंडेक्समध्ये जी व्हॉलॅटिलिटी होती ती प्रचंड प्रमाणात होती. 50%नी इंडेक्स खालती आला होता त्या वर्षी. पण आपण जेव्हा तो चार्टवर बघतो तेव्हा ती व्हॉलॅटिलिटी खूप छोटी वाटते, कारण ती आपण जो ट्रेंड बघतोय तो 93 पासून ते 2018 पर्यंतचा या चार्टमध्ये ट्रेंड बघतोय त्या इंडेक्सचा. कारण जेव्हा आपण मोठ्या कालावधीसाठी हे बघण्याचा प्रयत्न करतो तर ती व्हॉलॅटिलिटी जी आहे ती आपल्याला कमी जाणवते. पण याच्यामध्ये देखील इयरली रिटर्न जे आहेत ते लिनियर नाहीत. मध्ये व्हॉलॅटिलिटी येते आणि त्या व्हॉलॅटिलिटीमध्ये जो बसून राहतो, जो थांबतो, जो पेशन्स दाखवतो, त्याला मिळालेले ते रिटर्न्स आहेत जे 100चे 62,000 आहेत. ते रिटर्न्स त्याला मिळाले जो घेऊन आणि थांबू शकला आणि जो तो पेशन्स जो आहे तो दाखवू शकला. आणि म्हणून हा बेंजामिन ग्राहमची एक कोट आहे आणि ही सुंदर कोट आहे आणि ती तुम्हाला ॲक्च्युली मार्केटचा सार दाखवते. तर मार्केट त्या कोटमध्ये असं म्हणलं आहे त्यांचं की इन शॉर्ट टर्म मार्केट इज लाईक वोटिंग मशीन. डिमांड अँड सप्लाय विल डिसाईड दी प्राईस. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये काय आहे की कोणीतरी खरेदी करायला येणार, कोणीतरी विकायला येणार आणि या दोघांमधलं ज्याचं पारडं जड असेल त्याच्या माध्यमातून प्राईस वरती किंवा खालती जाते. तर शॉर्ट टर्ममध्ये याच्यावर कोणाचा काही कंट्रोल नाही. बट इन लाँग टर्म इट इज लाईक वेईंग स्केल. म्हणजे हे वजन तराजू आहे लाँग टर्ममध्ये. तराजू कसला? तर त्या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये जसं सेन्सेक्सवरती गेला तर सेन्सेक्समधल्या त्या 30 कंपन्यांची प्रॉफिटॅबिलिटी वाढली की नाही वाढली.
जर ती प्रॉफिटेबिलिटी वाढली असेल तर मग इंडेक्सवरती जाईल, ती प्रॉफिटेबिलिटी वाढली नसेल तर तो इंडेक्सवरती जाणार नाही. हे लॉंग टर्ममध्ये घडतं, हे लॉंग टर्मचं सूत्र आहे. म्हणून हे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे तुमची ती अत्यंत चांगली होऊ शकते. आता हे करत असताना हा चार्ट जो आहे तो बेसिकली तुम्हाला पुढचे निफ्टीचे रिटर्न दाखवतो आणि याच्यामध्ये मी इयरली रिटर्न दिलेत. कदाचित ते शेवटपर्यंत दिसत नसतील, पण काही वर्षांमध्ये बघा तुम्हाला जे लाल कलर दिसत आहेत तेव्हा पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत आणि जिथे फिल केलेलं नाही आहे आणि ग्रे कलरमध्ये दिसत आहेत त्या वर्षांमध्ये कदाचित निगेटिव्ह रिटर्न झालेले आहेत. आणि हा चार्ट जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येतं की काही वर्ष चांगले गेली आहेत, काही वर्षांमध्ये ॲक्च्युली निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. आणि हे निफ्टी म्हणजे 50 कंपन्यांचा समूहाचा जो इंडेक्स आहे त्याचे रिटर्न्स इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इन शॉर्ट टर्म इट इज व्होलेटाईल, पण इन लॉंग टर्म इट ॲक्च्युली डिलिव्हर्स दी फ्रूट. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे रोलिंग रिटर्नचा चार्ट इथे टाकला आहे. आणि रोलिंग रिटर्न म्हणजे काय, बेसिकली तुम्ही 1 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय, 3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय, तर आज इन्व्हेस्टमेंट केली 1 वर्षांनी काढून घेतली, उद्या इन्व्हेस्टमेंट केली 1 वर्षांनी काढून घेतली, तर याला आपण रोलिंग रिटर्न म्हणतो. त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा जेव्हा आपण अभ्यास करतो एकत्रितरित्या त्याला आपण रोलिंग रिटर्न म्हणतो. आणि तुमच्या एक लक्षात येईल बघा, ॲव्हरेज रिटर्न तुम्ही 1 वर्षासाठी टाका किंवा 15 वर्षासाठी टाका, साधारणतः 15% घरातले आहेत निफ्टीचे, है ना. पण जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास पुढे करण्याचा प्रयत्न करता की ॲक्च्युली व्होलॅटिलिटी म्हणजे एका वर्षामध्ये एक कोणीतरी असा व्यक्ती आहे ज्याचा अनुभव असा आहे की 55% त्याचे पैसे जे ते कमी झाले एका वर्षामध्ये. हा 2008चा काळ असू शकतो, कारण त्यावेळेस बेसिकली मार्केट जेव्हा पडलं तेव्हा तुम्ही जर बघाल 2008मध्ये 51% इंडेक्स पडलं आहे. तर असा कोणीतरी व्यक्ती की त्या कालावधीमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, ज्यांनी पीकला इन्व्हेस्टमेंट केली, त्याचे 1 वर्षामध्ये रिटर्न चांगले दिसत नाहीत. पण त्याच वेळेस एक असाही व्यक्ती आहे की ज्याने एका वर्षासाठी पैसे टाकले आणि 110% रिटर्न घेऊन गेला, म्हणजे डबल झाले एका वर्षामध्ये. पण हा अप्रोच चुकीचा आहे, कारण या अप्रोचने जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपली व्होलॅटिलिटी जी आहे म्हणजे आकडा जो आहे तो ॲव्हरेजपासून खूप जास्त कमी जास्त होतो. पण तेव्हा जेव्हा तुम्ही जाता त्याच्या आणि 1 वर्षाच्या ऐवजी जेव्हा तुम्ही 15 वर्षाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की ॲव्हरेज रिटर्न्स जे आहेत ते 15%च आहेत, पण व्होलॅटिलिटी जी आहे ती मिनिमम रिटर्न 10% आणि 19% जे आहेत ते बेसिकली मॅक्सिमम रिटर्न आहे. आणि हा बेसिकली 29 ऑक्टोबर 2021ला आम्ही तयार केलेला रोलिंग रिटर्नचा चार्ट होता. पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं की मग आता जेव्हा तुम्ही इक्विटी तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी चूज कराल तर कोणत्या गोलसाठी तुम्ही चूज करायला हवी, 2 वर्षानंतर लागणाऱ्या पैशासाठी तुम्ही चूज करायला हवी का? एक्झॅक्टली, कारण याच्यामध्ये SLRमध्ये तुमच्या लक्षात आलं आहे की शॉर्ट टर्ममध्ये इट इज व्होलेटाईल. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये 2 वर्षांनंतर लागणारा पैसा तुम्ही इक्विटी फंडांमध्ये टाकायला हवा का? तर कदाचित टाकायला नको. आणि 15 वर्षांनी हायर एज्युकेशनच्या मुलाच्यासाठी लागणारा पैसा कुठे जायला हवा, मग इक्विटीमध्ये जायला हवा. स्वतःच्या रिटायरमेंटचा पैसा कुठे जायला हवा, इक्विटीमध्ये जायला हवा. आता गफलत कुठे होते की आपण जेव्हा हे गणित प्रॉपरली फॉलो करत नाही तेव्हा आपण काय करतो, 15 वर्षाचे पैसे आपण अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो जिथे फिक्स रिटर्न आहेत, है ना. आणि आपण 2 वर्षाचे पैसे आणि 3 वर्षाचे पैसे जस्ट बिकॉज कोणाचे तरी पैसे बनले म्हणून आपण मार्केटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. तर जोपर्यंत आपला अप्रोच जो आहे तो रॅशनल होत नाही आणि तो गोल ओरिएंटेड होत नाही तर मग मार्केटमधनं पैसे बनवणं हे खूप अवघड होतं. आणि म्हणून मला तुम्हाला एक चार्ट दाखवायला आवडेल आणि हा चार्ट जो आहे तो तुम्हाला दाखवतो की सगळ्यात सोपा तरीका आम्ही काय म्हणतो आणि आपण पुढे डिस्कस करणार आहे म्युच्युअल फंडमध्ये SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे रिटर्न्स आम्ही कॅल्क्युलेट केले होते आणि त्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये पण आम्हाला असं लक्षात आलं की टायमिंग इज फ्युटाईल एक्सरसाइज. तुम्ही टायमिंग जेव्हा करायचा प्रयत्न करता की मी आज इन्व्हेस्टमेंट करू की उद्या करू का परवा करू, मार्केट पडल्यानंतर करतो, मार्केट वरती गेलं, आता हे जे आपण करतो ना आणि टाईम करायचा प्रयत्न करतो तर बऱ्याच वेळा यातनं काहीही निष्पन्न होत नाही. आणि म्हणून आम्ही हे पाहण्याचा प्रयत्न केला की कोणी 1 तारखेला इन्व्हेस्टमेंट करतं त्याचे रिटर्न्स किती आहेत, कोणी बेसिकली महिन्याच्या शेवटी इन्व्हेस्टमेंट करतं त्याचे रिटर्न्स किती आहेत, आणि बेसिकली लो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याचे रिटर्न्स किती आहेत. आणि आम्हाला हे जाणवलं की ॲव्हरेज रिटर्न तिन्ही केसमध्ये 12%च्या वरती आहेत. आणि मग हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला सायमल्टेनियसली हे पण लक्षात येतं की 39 वर्षामध्ये जेव्हा सेन्सेक्सचे रिटर्न 15% दिसतात, है ना, म्हणजे 15% रिटर्न, त्याच्यामध्ये टायमिंग केल्याने किती मोठा इम्पॅक्ट होतो. आणि सेन्सेक्समधले फक्त आणि फक्त 10 चांगले दिवस तुम्ही जर मिस केले की तुम्ही सेन्सेक्ससाठी इन्व्हेस्टमेंट करणार होते आणि केली समजा तुम्ही, पण फक्त 10 दिवस तुम्ही मार्केटच्या बाहेर होतात, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मार्केट पडेल आणि म्हणून तुम्ही मार्केटमध्ये उपस्थित नव्हतात, असे 10 चांगले मार्केटला चांगले गेलेले दिवस जर तुम्ही त्यामध्ये नसाल
तर तुमचे रिटर्न 15%वरनं 12%पर्यंत खालती येतात, 12.9 प्रिसाइजली. आणि जर असे 60 चांगले दिवस तुमचे गेले टायमिंगमध्ये, की तुम्हाला असं वाटलं की अरे यावर्षी मार्केट पडेल आणि म्हणून तुम्ही बाहेर होतात आणि मार्केट चाललं, असे फक्त 60 दिवस गेले असतील 39 वर्षामधले, तर तुमचे जे रिटर्न्स आहेत ते 15%वरून स्ट्रेट 4.6%च्या रिटर्नपर्यंत खालती येतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की मार्केटचा कल जाणून इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं आहे, तर कदाचित ते फसवं असू शकतं, असा अभ्यास दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही इक्विटीसाठी द्याल त्यासाठी लॉंग टर्मसाठी करणं ती इन्व्हेस्टमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इक्विटीमध्ये किती पैसे टाकायला पाहिजे आणि कसे टाकायला पाहिजे हे याचा कॉल आपण स्वतः घेण्यापेक्षा, याचा डॉक्टर आपण स्वतः बनण्यापेक्षा आपण ॲडवायझरकडे जायला हवं. कारण आपल्याला आपलं स्वतःचं रिस्क ॲपेटाईट पण माहीत नसतं की आपण किती रिस्क घेऊ शकतो. ना म्हणजे प्रत्येक गोष्ट, आणि म्हणून मग मी हे शेवटी सांगतो प्रत्येक व्याख्यानामध्ये की प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट वेगळी असते. आणि आम्ही नॉर्मली 100 मायनस एज असं केलं की तेवढं इक्विटी ॲलोकेशन व्हायला पाहिजे असं सांगतो, पण ते एवढंसं खरं नाही. कदाचित कोणते आजोबा ज्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत त्यांना पुढच्या पिढीला पैसे द्यायचे असतात, तर ते इक्विटीमध्ये टाकण्यासाठी इच्छुक असू शकतात आणि त्यांच्याकडे ती केपेबिलिटी असू शकते की ती व्होलॅटिलिटी ते पचवू शकतात, कारण त्यांना ते पैसे त्यांच्या स्वतःसाठी नकोच आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हवे आहेत. आणि कोणीतरी तरुण असा असू शकतो की ज्याचं वय कमी आहे म्हणून त्याला इक्विटी जास्त देऊ शकत नाही, कारण कदाचित ते पैसे त्याला त्याच्या फ्लॅट घेण्यासाठी डाऊन पेमेंट करायचे असू शकतं. त्यामुळे हा रिस्क ॲपेटाईट जो हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हा कुठे सोडवायला हवा, तर तुम्ही चांगला ॲडवायझरबरोबर बसून, आपण संदीप सरांसारखे जे मार्केटमध्ये काम करतायत गेल्या 25-30 वर्षापासून 40 वर्षापासून, त्यांना जो मार्केटचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्याचा बेनिफिट आपण घ्यायला हवा. आणि म्हणून त्या ॲडवायझर्सबरोबर बसून आपण डिसाईड करायला हवं की किती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि किती आपण करायला हवी इक्विटीसारख्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. आता हे सांगत असताना सरांनी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता की आपण आता हे पाहिलं की मार्केटमध्ये लॉंग टर्म रिटर्न किती झाले ते 15%, राईट. लॉंग टर्म रिटर्न किती दिसले आपल्याला 15% जवळपास दिसले, राईट. आपण सगळ्या कालावधीमध्ये पाहिले, ॲव्हरेज रिटर्न पाहिले, 1 वर्षाचे पाहिले, सगळीकडे ॲव्हरेज रिटर्नचा आकडा 14-15% आता आपल्याला हे समजून घ्यायचं की तो एवढा लॉंग टर्मचा 40 वर्षाचा होता, कदाचित तुम्ही 20 वर्षाचा आकडा बघाल तो 12-13% येतो. ना हा 12-13% आकडा किंवा 14-15% आकडा येतो का, हे गणित जर आपल्याला कळलं तर मग आपल्याला हे गणित उकललं की आपण का म्हणून इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी लॉंग टर्मसाठी. आणि हे गणित आता मी इथे उकलून सांगणार आहे आणि कदाचित सरांनी ते त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता. हे फक्त स्लाईडच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहे. ही एक स्लाईड आहे बघा, आणि कदाचित तुम्हाला लांबून ती दिसणार नाही, पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा तो रिझल्ट आहे बघा. 93 पासून भारतीय मार्केट, हे बर्गंडी कलरमध्ये जे दिसतंय ते भारतीय मार्केट आणि येलो कलरमध्ये जे दिसतंय ते बेसिकली जगभरातले सगळे मार्केटचा एकत्रित केलेला अनुभव आहे. आणि याला आम्ही 100च्या पटीत आणलं होतं, म्हणजे 100 पासून सुरुवात केली आणि 100च्या प्रमाणात हे बेसिकली दोन्ही चार्ट तुम्हाला दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतं की 1994 पासून जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर भारतीय बाजारांचा परफॉर्मन्स जो आहे तो उजवा आहे. 100 रुपयाचे साधारणतः, आता इथे मला एक्झॅक्ट स्केल कळत नाही, पण साधारणतः 700च्या जवळपास तुम्हाला आकडा दिसतो. 750 ते 700च्या जवळपासचा आकडा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. आता हे काय माहिती का, हे बेसिकली रिझल्ट शीट आहे, मार्कशीट आहे. आपल्याकडे जेव्हा आपला मुलगा येतो आणि सांगतो की मला 90% मार्क्स मिळाले, तेव्हा जो आपल्याला आनंद होतो, ते आनंद ते पाहण्याचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट ते तिथे आहे की रिटर्न चांगले आहे. आणि आपण ते 16% पाहिले ना सेन्सेक्सचे रिटर्न, ते म्हणजे मार्कशीट आहे, ते पब्लिश झालं. पण त्या मार्कशीट अचीव्ह करण्यासाठी, ते 16% रिटर्न अचीव्ह करण्यासाठी कोणीतरी मेहनत घेतली, की आपल्या मुलांनी खूप अभ्यास केला, राईट. त्याला कदाचित तो खेळायला जायचं होतं, तो टाळून त्याने अभ्यास केला. तर ती जी मेहनत आहे त्याच्यामुळे ते आलेलं मार्कशीट आहे आणि त्याचा आनंद आपण साजरा करतो. 16% जे ती जी बेसिकली जो मार्कशीट आहे, तो रिझल्ट आहे. पण तो का आला, तो कोणत्या मेहनतीमुळे आला, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती जी मेहनत आहे ती म्हणजे हे सर जे सांगत होते, तो इंडिया देश. हा जो चार्ट आहे हा GDPचा आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, याचा चार्ट आहे. तर GDP मध्ये तुम्हाला कळतं की आपल्या देशाची प्रोग्रेस कशी होते ना. याच्यामधून त्या माध्यमातून जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर GDPचा जो आपला नंबर आहे
तर गुड्स अँड सर्व्हिसेस किती बनले एका वर्षामध्ये त्याचा जर आपण कल पाहिला तर 100 रुपयांनी तो पण इंडेक्स आपण जगभरातल्या इंडेक्स बरोबर जगभरातल्या इकॉनॉमी बरोबर रिबेस केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की भारतीय बाजारांपैकी भारतीय GDP जी अर्थव्यवस्था जी आहे त्यातली जी वाढ आहे ती सबस्टन्शियली जास्त आहे जगभरातल्या इकॉनॉमीजपेक्षा. आता ही वाढ जास्त आहे म्हणजे ओव्हरऑल म्हणजे बेसिकली आपला करिक्युलम चांगला असेल हे ज्याच्याने जॉब लागू शकतो असा मग 90% मार्क मिळाल्याचा आनंद होतो ना. 90% मार्क मिळाल्याचा आनंद करिक्युलम चांगला आहे बाबा त्याच्यामध्ये 90% मार्क्स मिळाले तर मग आनंद होतो. तर हा जो आहे ना बेसिकली आपल्याला दाखवतो की भारत देशचं पोटेन्शियल जे आहे ना ते तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला की भारत देशाची गेल्या 30 वर्षामध्ये अर्थव्यवस्था ही झपाट्याने वाढलेली आहे आणि म्हणून कदाचित इकडे आपल्याला त्याचं पर्यवसन भारतीय मार्केटचा 30 वर्षामधल्या परफॉर्मन्समध्ये दिसायला सुरुवात होते आणि चांगले रिटर्न्स जे 15-16% दिसतात ते या कारणाने दिसतात. आता हे GDP वाढल्याने होतं काय निश्चित तर जेव्हा GDP वाढते तेव्हा व्यापार वाढलेला आहे. व्यापार वाढला की प्रॉफिटॅबिलिटी वाढते कारण बिझनेसेस जे आहेत ते गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहेत ते कन्झ्युम कोण करतो तुम्ही आणि मी करतो राईट. ते गुड्स अँड सर्व्हिसेस आपण कन्झ्युम करतो तर आपण जेव्हा कन्झ्युम करतो तेव्हा MRP वर करतो किंवा जी प्राईस आपल्याला मिळते त्याच्यावर करतो. त्याच्यासाठी कोणाला तरी प्रॉफिट मिळाला आहे ते बनवण्याचा तो प्रॉफिट वाढेल की नाही जेव्हा आपण जास्त कन्झम्पशन करूया राईट. ते कुठेतरी आपल्याला याचा एक हे साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला पण याचं पर्यवसन जे आहे ते तुम्हाला इथे दिसतं बघा. या कंपन्यांची भारतीय कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी आता इथे पण आपल्याला पाहायला मिळतं की जगातल्या कंपन्यांपेक्षा जास्त वाढलेली आहे जेव्हा आम्ही ते रिप्राईस केले 100 रुपयापासून सुरुवात झाली आहे इंडेक्सची. जेव्हा तुम्ही इकडे बघता तेव्हा तुम्हाला हे दिसतं की भारतीय कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी जास्त वाढली आणि भारतीय कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे म्हणून रिटर्न चांगले आहेत. तर म्हणजे अभ्यास काय आहे भारताची इकॉनॉमी मोठी होणार झालेली गेल्या 30 वर्षामध्ये म्हणून भारतीय बिझनेस जे आहेत त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे आणि त्याचं पर्यावसन भारतीय मार्केटमध्ये गेल्या 30 वर्षात चांगली वेल्थ क्रिएट होण्यामध्ये झालेलं आहे. तर आपल्याला आता गणित उमगलं असेल की भारताबद्दल सर का बोलत होते एक प्रेमापोटी आणि आपुलकीने जे बोलण्याचा प्रयत्न करत होते तर पुढचे 30 वर्ष जर खरंच चांगले जाणार असतील आपल्याला तर मग भारतामध्ये जे गेल्या 30 वर्षामध्ये झालं तसंच घडण्याची किंवा त्यापेक्षाही चांगलं घडण्याची क्षमता आहे का तर आहे. आणि मग ती क्षमता असेल तर भारतीय बिझनेसमध्ये ही क्षमता आहे का म्हणजे जे लोक व्यापारी आहेत आपले एंटरप्रेन्युअर आहेत त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे का की त्यांची प्रॉफिटेबिलिटी त्यांच्या कंपन्या आणखी मोठ्या होतील. तर ती क्षमता निश्चित आहे कारण नुसता प्रॉफिट नाही वाढला ही क्वालिटी दाखवते. ROE जो नंबर आहे हा बेसिकली रिटर्न ऑन इक्विटी म्हणतो आम्ही याला की लावलेल्या कॅपिटलवर किती परतावा येतो याचा एक गणित असू शकतो. म्हणजे तो बिझनेस किती इफिशियंट आहे हे त्या माध्यमातून तुम्हाला त्या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं. आणि तो नंबर पण चांगला आहे म्हणजे विद्यार्थी हुशार आहे. विद्यार्थी म्हणजे जो बिझनेस करतोय तो व्यापारी वर्ग भारतातला हुशार आहे आणि जर त्याला चांगलं करिक्युलम मिळालं तर पर्यवसन चांगल्या मार्गामध्ये आणि त्या चांगल्या ग्रोथमध्ये होणार आहे का चांगली नोकरी लागण्यामध्ये होणार आहे का तर तसंच हे गणित आहे की बेसिकली GDP चांगली वाढणार आहे भारताची आणि GDP चांगली वाढणार आहे तर भारतीय कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे आणि त्याचं पर्यावसन आपल्याला मार्केटमध्ये दिसत असतं. हे गेल्या 30 वर्षाचं आहे जे झालं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता तसं घडेल का याचा अंदाज कोणत्या एका दुसऱ्या संस्थेने केला होता आणि त्याचा हा चार्ट इथे आहे. हा चार्ट आम्ही वापरला मॉर्गन स्टॅनलीने तयार केलेला चार्ट आहे. त्यांचा एक रिसेंटली रिसर्च झाला होता आणि हा रिसर्च बजेटच्या अगोदर झाला होता. बजेटमध्ये अमृतकाल म्हटलंय तुम्हाला असं वाटेल की अमृतकाळनंतर मी काहीतरी इनपुट आणलाय पण हा जो सर्वे झाला होता हा आमच्या नोव्हेंबरच्या आम्ही आउटलुकमध्ये पब्लिश केलेला सर्वे आहे. आम्ही वापरलेली तारीख आहे. जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता तेव्हा मॉर्गन स्टॅनलीचा हा जो रिसर्च आहे याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने 3 नंबर देण्याचा प्रयत्न केला की आजच्या घडीला भारतीय इकॉनॉमी किती आहे तर 3.1 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. त्यांच्या अशा रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलं की टोटल 3.1 ट्रिलियनची आपली इकॉनॉमी जी आहे ती त्यांना असं वाटतं की 2030 मध्ये साधारणतः 7.9 ट्रिलियन पर्यंत जाऊन पोहोचेल म्हणजे साधारणतः 8 ट्रिलियन. म्हणजे त्यांना असं वाटतं की पुढच्या 7-8 वर्षांमध्ये एक चांगली ग्रोथ जी आहे ती आपल्या GDP मध्ये पाहायला मिळणार आहे. पाहिलं हे 3 चे 8 जे सर तुम्हाला सांगत होते की जे आपल्याला आपण कितीतरी वर्षांमध्ये पाहिलं नाही आहे स्वातंत्र्य काळामध्ये ते आपण पुढच्या काही डिटेलमध्ये पाहणार आहे. हे समजून सांगण्यासाठी सांगतो की पहिला ट्रिलियन आपल्या इकॉनॉमीला ॲड होण्यासाठी आपण 60 वर्ष घेतली. दुसरा ट्रिलियन ॲड व्हायला इकॉनॉमीमध्ये आपण 10 वर्ष घेतली. तिसरा ट्रिलियन ॲड व्हायला आपल्याला 6 वर्ष लागली.
आणि जे कदाचित या 3 कालावधीमध्ये आपण केलं, म्हणजे 60, 10 आणि 6, जे या 76 वर्षामध्ये आपण केलं, ते कदाचित आपण पुढच्या यांच्या अनुमानानुसार तेवढेच आपण GDP ॲड करतोय, जी 2030 पर्यंत ॲड करू शकतो, जर ह्या अनुमान आपण गृहीत धरला. आता जेव्हा GDP वाढते तेव्हा त्यांनी एक दुसरा आकडा लिहिला आहे, तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तो आकडा जो आहे तो बेसिकली GDP पर कॅपिटा असा नावाचा आकडा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या GDP पर कॅपिटा म्हणजे आपण थोडक्यात उदाहरण घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आपल्याला जर उत्पन्न वाढलं तर काय होईल पाहण्याचा प्रयत्न करा. तो GDP पर कॅपिटा जो आहे तो 2278 पासून त्यांना डॉलरपासून त्यांना असं वाटतं तो $5242 पर्यंत जाईल 2030 मध्ये. आता मला सांगा की तुमचं जर उत्पन्न वाढलं तर तुमचा खर्च कशावर वाढतो? कन्झम्पशनवर वाढतो, राईट? कारण पहिली गरज जी असते ना, समजा फॉर एक्झाम्पल माझं जर उत्पन्न 10,000 असेल तर माझा खर्च कुठे होईल? माझ्या बेसिक नेसेसिटीजवरती होईल. आता बेसिक नेसेसिटीजचं रिफ्लेक्शन मला मार्केटमध्ये पाहायला मिळेल का माहीत नाही, पण जेव्हा माझा पगार समजा 10,000वरून समजा 2 लाख झाला तर मग मी काय करायला सुरुवात करतो? मी गाडीची EMI भरायला सुरुवात करतो, मी मोबाईल बाय करतो, या गोष्टी करतो. म्हणजे डिस्क्रिशनरी गुड्सवरती आपण खर्च करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा डिस्क्रिशनरी गुड्सवर खर्च करायला सुरुवात करतो तर त्याचं पर्यावरण कशामध्ये होतं? त्या कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढण्यामध्ये होतं. आणि मग ते जर वाढणार असेल आणि आपल्याकडे सगळ्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठी संख्या कोणाची आहे? तरुण लोकांची. मग तरुण लोक आणखी जास्त खर्च करतील आणि तो त्यांनी खर्च केला तर त्याचं पर्यावरण परत प्रॉफिटेबिलिटीमध्ये होऊ शकतं. आणि म्हणून त्यांचा जो अंदाज आहे की इक्विटी मार्केट कॅप हा साधारणतः नंबर जो आहे तो बेसिकली आउटस्टँडिंग शेअर इंटू शेअर प्राईस. तो त्यांना असं वाटतं म्हणजे टोटल आता इक्विटी मार्केटची टोटल जी वेल्थ आहे ती 3.5 ट्रिलियनवरनं त्यांना असं वाटतं की ती 10 ट्रिलियन होईल साधारणतः 2030 मध्ये. म्हणजे जसे इथे पण परत तेच पाहतोय आपण, हा अनुमान पण कसा आहे, जसं मागच्या 30 वर्षात घडलं तसंच आहे. GDP वाढेल, GDP वाढल्यामुळे कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी वाढली की त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मिळतं. आणि तेच आपल्याला बेंजामिन ग्राहमचा जो फॉर्म्युला आपण पाहिला होता त्याच्यामध्ये तेच दाखवण्याचा प्रयत्न केला होता. इन शॉर्ट टर्म मार्केट इज लाईक वोटिंग मशीन, इन लॉंग टर्म इट इज वेइंग स्केल. मग माझं जर रिटायरमेंट 2040ला येणार आहे आणि माझं रिटायरमेंट दूर असेल तर मग माझी इन्व्हेस्टमेंट कुठे असायला हवी? माझ्या इक्विटीमध्ये माझा एक मोठा शेअर असायला हवा. सगळी इक्विटीमध्ये नसायला हवी. आणि सगळी इक्विटीमध्ये का नसायला हवी याचं कारण आहे, म्हणून मी ॲसेट अलोकेशनचा पण चार्ट टाकला. आता ॲसेट अलोकेशन का मदत करतं तुम्हाला? ती अशा पद्धतीने मदत करतं बघा. या 3 ॲसेट क्लासचा आम्ही अभ्यास केला होता आणि स्टॉक्स, बॉन्ड आणि गोल्ड या तिन्ही ॲसेट क्लासचा हा नंबर आहे. आता तुम्हाला या चार्टवरनं हे पाहण्याचा प्रयत्न करा की ज्या वर्षांमध्ये इक्विटी मार्केटची भूमिका उजवी राहिली आहे त्यावेळेस बॉन्ड मार्केटनी चांगलं केलेलं नाही आहे. डेट म्हणजे कर्ज रोख्यांमध्ये जास्त पैसे मिळाले नाही, त्यावर्षी कदाचित गोल्डनी पण चांगलं केलं नाही. पण जसं आपण एखादं वर्ष पाहिलं 2008 सारखं, ज्यावेळेस इक्विटीमध्ये 51-50% वरचा फॉल पाहिला, त्या वर्षामध्ये आपल्याला बॉन्डमध्ये 27% पॉझिटिव्ह रिटर्न दिसले आणि आपल्याला गोल्डमध्ये पण 27% पॉझिटिव्ह रिटर्न दिसले. म्हणजे या तिन्ही ॲसेट ज्या आहेत या एकाच वेळेस काम करत नाही. जसं SLR जगी सर्वसुखी नाही होत तसं सगळ्या ॲसेट क्लास एकाच वेळेस काम नाही करत. तर इक्विटी चांगलं करत असेल तर त्यावेळेस कदाचित कर्जरोखे चांगले करत नाही आणि त्यावेळेस कदाचित तुम्हाला बेसिकली गोल्डमधनं जोरदार परतावा मिळत नाही. पण या तिन्ही ॲसेटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा मात्र तुम्हाला एक बॅलन्स मिळतो. आणि आम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये 65% इक्विटी कन्सिडर केले, 20% बॉन्ड कन्सिडर केले आणि 15% गोल्ड. तुम्ही हे आपल्या आपल्या पद्धतीने बदलू शकता. आणि परत हा वैयक्तिक डिसिजन आहे कितीमध्ये किती असायला हवे. म्हणजे माझ्या रिटायरमेंट गोलसाठी पण जर माझं जर रिस्क ॲपेटाईट नसेल तर माझे ॲडवायझर्स मला लॉंग टर्म बॉन्ड्समध्ये टाकायला लावू शकतात. आणि हे डिपेंड करतं की माझं स्वतःचं वैयक्तिक रिस्क ॲपेटाईट काय आहे. माझी जर झोप जाणार असेल एका दिवसाच्या फॉलमुळे तर कदाचित माझे ॲडवायझर सांगते की तुला हे पसणार नाही आणि मग त्या पद्धतीने ते मला सांगते की तू या पद्धतीचं ॲलोकेशन ठेव. त्यामुळे हा परत वैयक्तिक प्रश्न आहे की ॲलोकेशन कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती ठेवायचं. पण हे असं वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये का ठेवायचं याचं गणित हे आहे. याला आम्ही कोरिलेशन म्हणतो. या तिन्ही ॲसेट क्लास कधी जेवढं आहे 100च्या जवळ याचा अर्थ त्या ॲसेट क्लास एकाच वेळेस वरती जातात किंवा एकाच वेळेस खालती येतात. त्याच्यामध्ये मोमेंटम एकाच दिशेला असू शकतो. आता ते जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की इक्विटी आणि डेटचं कोरिलेशन वीक आहे. म्हणजे काय होतं की इक्विटी वरती गेली तर कदाचित डेट तेवढं जाणार नाही आणि इक्विटी खालती आली तर त्या वर्षात मला डेट मदत करेल.
आणि मग 2008 सारख्या वर्षांमध्ये जेव्हा मार्केट करेक्शन घेतं त्यावेळेस देखील तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही त्यातली व्हॉलॅटिलिटी जी आहे त्यातलं जे उलाढाल आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता, त्यातली रिस्क जी आहे ती चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. त्यामुळे ॲसेट अलोकेशनला सिरियसली घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे गोलचं प्लॅनिंग, गोल बेस जेव्हा प्लॅनिंग कराल तेव्हा ॲसेट अलोकेशन पण कन्सिडर करा आणि मग तुम्ही डिसाईड करा की तुमच्या गोलसाठी तुम्हाला सेव्हिंग करण्याची गरज आहे का इन्व्हेस्टमेंट. आणि हे जर गणित तुम्हाला कळलं असेल तर आता तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतं. आता जेव्हा हे फायनान्शियल प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतोय तर याची सुरुवात करण्याच्या अगोदर 2 गोष्टी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की या गोष्टींचं प्लॅनिंग निश्चित करा. 2 रिस्क ज्या आहेत त्या एका व्यक्तीच्या आयुष्यामधल्या सगळ्यात मोठ्या असू शकतात. लिव्हिंग टू शॉर्ट अँड लिव्हिंग टू लॉंग. म्हणजे आपल्याला कदाचित लिव्हिंग टू शॉर्टच्या रेटबद्दल आपण बोललो नाही, आपण मेडिकल एक्सपेन्सेसबद्दल बोलतो. ज्यावेळेस की तुमच्याकडे विमा असणं हे कंपल्सरी असायलाच हवा, प्रत्येक व्यक्तीकडे मेडिक्लेम हा असायलाच हवा. त्याचप्रमाणे बेसिकली लिव्हिंग टू शॉर्ट इज ऑल्सो रिस्क. कारण आज फॉर एक्झाम्पल मी आज पैसे कमवतो, पण याला कदाचित मला जर काही झालं तर माझ्या फॅमिलीचे फायनान्शियल गोल्स कमी होणार नाहीत. माझ्या मुलाला तरी देखील मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन द्यायची असेल, मला माझ्या फॅमिलीला मी जरी नसतो तरी रिटायरमेंटमध्ये त्यांना तेवढाच खर्च लागणार आहे आणि त्याच्यासाठी पण एक कॉर्पस असणं गरजेचं आहे. तर या गरजा बदलत नाहीत माणूस गेल्याने. आणि मग म्हणून जो कमवता व्यक्ती आहे आणि मग ते दोघंही असू शकतात, नवरा बायको दोघंही कमवतात तर दोघांचाही असायला हवा. आणि त्या पद्धतीने तुमच्याकडे एक टर्म इन्शुरन्स असायलाच हवा. आणि टर्म इन्शुरन्स हे खूप स्वस्त मिळतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या ॲडवायझरला भेटाल आणि त्याच्या माध्यमातून तुमची रिस्क प्लॅनिंग करून घ्या. जशी आपण गोल प्लॅनिंग करणार आहे तशी बेसिकली रिस्क प्लॅनिंग पण करणं गरजेचं आहे. आणि ते लिव्हिंग टू शॉर्ट ही जी रिस्क जी आहे तर ती पण आपल्याला ॲड्रेस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्यासाठी तुमच्या ॲडवायझरची जी तुम्हाला विमा जिथून तुम्हाला खरेदी करायची आहे त्यांच्याकडे निश्चित जा आणि ती रिस्क प्लॅनिंग पण करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मग दुसरी जी रिस्क आहे ती लिव्हिंग टू लॉंग आहे. आणि जेव्हा तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये चूज कराल कोणतं चूज करायचं आहे तेव्हा हे लक्षात ठेवा की कदाचित आज तुम्हाला चांगला वाटणारा परतावा ते तेवढंसं सेफ नसू शकतं. म्हणजे मला जे सेफ वाटतंय की 6% रिटर्न म्हणजे एकदम छान, मला काही व्हॉलॅटिलिटी नाही आहे, काही स्टँडर्ड डेव्हिएशनच नाही आणि असलं तर चांगलं स्टँडर्ड डेव्हिएशन, कारण रिटर्न वरती जातात ना. पण त्याच्यामध्ये कदाचित असं असू शकतं की महागाई जी आहे ती कदाचित 9% वाढेल आणि माझी पर्चेसिंग पॉवर ही 30 वर्षांमध्ये सबस्टन्शियली श्रिंक झालेली असेल. तर त्यामुळे लिव्हिंग टू लॉंग आणि हे पण आपल्या बाबतीत सत्य होणार आहे. तर ज्या पद्धतीचे मेडिकल एक्सपेन्सेस आपण आता मेडिकल इनोव्हेशन जे होतं आहे आणि मेडिकल एक्सपेन्सेससाठी जी केपेबिलिटी बिल्ड होते तिथे प्रोबॅबिलिटी आहे की बरीच लोकं जी आहेत ती 90च्या पुढे जाऊ शकतात. ही प्रोबॅबिलिटी जर असेल तर तुम्ही लक्षात घ्या ही प्रोबॅबिलिटी किती भयावह आहे. म्हणजे मला चांगली वाटते की 90च्या पुढे जायला सगळ्यालाच आवडतं, पण तुम्ही आर्थिक अनुभव जर बघायचा प्रयत्न केला तर एखादा व्यक्ती कमवायला सुरुवात करतो 30 नंतर, बऱ्याच म्हणजे पहिले 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेण्यामध्ये जातो आणि चांगले सेव्हिंग करू शकतो अशा एजपर्यंत येतात तर तुमचं वय 30 झालेलं असतं. पुढचे 30 वर्ष तुम्ही जॉब करता आणि तुम्ही पुढच्या 30 वर्षासाठी तुम्हाला रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायला लागेल. म्हणजे जेवढे आपले कामाचे वर्ष आहे तेवढंच कदाचित आपलं रिटायरमेंटचं लाईफ पण तेवढंच मोठं असू शकतं. आणि म्हणून हे आता आपल्याला लिव्हिंग टू लॉंगसाठी चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि जे इन्फ्लेशनला बीट करेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की भारतावर विश्वास ठेवा. तुम्हाला हे गणित जर वाटत असेल की भारत प्रगती करेल तर भारतीय व्यापारी त्यापेक्षा त्या प्रगतीमध्ये निश्चित पार्टिसिपेट करतील आणि त्याचं लाँग टर्ममध्ये रिफ्लेक्शन तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये निश्चित दिसेल. आता हे सांगताना तुम्हाला मदत कशी होऊ शकते. आता हे जेव्हा आपण सांगतोय तेव्हा याच्यामधल्या बऱ्याच जोखमा आपल्याला माहीत नसतात. म्हणजे एक छान वाटतं ना गणित पाहिल्यानंतर की अरे 16% रिटर्न बनते, पण ते इतकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे म्हणूनच आय थिंक तुम्हाला म्युच्युअल फंड जे आहे ते खूप मदत करू शकतो. तर आता आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्युच्युअल फंड हे तुम्हाला दोन्हीमध्ये मदत करू शकतं. म्युच्युअल फंड फक्त तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजेच म्युच्युअल फंड आहे का, म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे फक्त म्युच्युअल फंड आहेत का, तर नाही. आमच्याकडे अगदी तुमच्याकडे 1 दिवस जे असतं सरप्लस तुमच्या करंट अकाउंटला त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे. ओव्हरनाईट फंड सारखे फंड्स आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या 1-2 दिवसाच्या लिक्विडिटीसाठी पण तुम्ही पैसे पार्क करू शकता. आणि आमच्याकडे असे सोल्युशन्स आहेत की जे कदाचित तुमच्या रिटायरमेंटसाठी पण योग्य असू शकतील. तर मग ते कदाचित रिटायरमेंट फंड असतील किंवा आमचे इक्विटी फंड्स असू शकतील. तर म्युच्युअल फंडामध्ये सगळ्या ॲसेट्समध्ये तुम्हाला सेव्हिंग करायचे असेल तरी आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे.
आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे इन्फ्लेशनला चांगल्या पद्धतीने बीट करायचं असेल, तरी देखील आमच्याकडे तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळू शकतं. एक म्युच्युअल फंड साध्या सोप्या भाषेत जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इन्व्हेस्टर ज्याला कदाचित त्या मार्केटमधली जोखीम माहीत नाही, पण त्याला त्या मार्केटचं एक्सपोजर घ्यायचं. आता इथे उदाहरण म्हणून जर मी असं बघायचं असेल की आपल्याला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, कारण आपल्याला आज हे गणित पटलं आहे की पुढच्या 10-15 वर्षांमध्ये भारतीय मार्केट हे चांगलं करू शकतं, कारण भारतीय GDP चांगली करणार आहे, भारतीय अर्थव्यवस्था चांगली करणार आहे. तर अर्थव्यवस्था चांगली करणार आहे म्हणून आपल्याला मार्केटवर टाकायचं आहे, पण आपल्याला माहीत नाही कुठे टाकायचं आहे. मग आपण काय करतो, आपण एका फंड हाऊसच्या कोणत्या तरी चांगल्या इक्विटी स्कीममध्ये आपल्या ॲडवायझरच्या सल्ल्याने पैसे टाकू शकतो. आता हे जेव्हा पैसे तुम्ही त्या म्युच्युअल फंडाकडे देता, तो म्युच्युअल फंड मॅनेजर जे तुम्ही सांगितलेलं आहे त्या स्कीमचं जे प्री डिसाइडेड गोल आहे त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल लार्ज कॅप इक्विटी फंड असेल, त्याचा गोल काय आहे की लार्ज कॅप स्टॉक्समध्ये पहिल्या, आणि याची डेफिनेशन आम्हाला ठरवून दिलेली आहे की पहिल्या 100 स्टॉक्समध्ये 80% इन्व्हेस्टमेंट असायला. तर बेसिकली अशा पद्धतीने जे गोल आहे मेजरली की तुमचे पैसे मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे, त्या गोलला गृहीत धरून तो फंड मॅनेजर ती इन्व्हेस्टमेंट पूर्ण करतो त्याच्या, आणि ती इन्व्हेस्टमेंटमधनं मग जेव्हा रिटर्न जनरेट होतात तर ते परत तुम्हाला NAV मधल्या वाढत्या NAVच्या रूपाने पाहायला मिळतात. आणि ते तुम्ही जर तुम्हाला योग्य वेळी जर योग्य रिटर्न मिळाले तर तुम्हाला ते काढायचं असेल तर तुम्ही काढू पण शकता, याच्यात लिक्विडिटी पण मिळते. तर बेसिकली अशा पद्धतीने आपण बघू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं कम्फर्ट काय आहे की रेग्युलेटेड बाय सेबी आहे, ट्रस्ट आहे. तर याच्यामध्ये अल्टिमेट ओनर कोण आहे, तर इन्व्हेस्टर असतो, युनिट होल्डर अल्टिमेट ओनर असतो आणि या स्ट्रक्चरमध्ये, आणि हे सगळ्यात सेफ मानलं गेलेलं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे बेसिकली एक चांगली सेफ्टी, एक चांगली सिक्युरिटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये मग तुम्ही जसं आपण इक्विटी पाहिलं तसं तुम्हाला अगदी एका दिवसासाठी ओव्हरनाईट फंड किंवा 2 दिवसासाठी ओव्हरनाईट फंडमध्ये टाकायचे असतील तर ते पण फंड्स अवेलेबल आहेत ज्याच्या माध्यमातून ते तुम्ही एक्सपोजर घेऊ शकता. म्हणजे तुमच्या सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या दोन्ही रिक्वायरमेंट म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. आणि म्हणून हे 3 टोकळे दाखवण्याचा प्रयत्न केला की तुमच्या सेव्हिंगच्या गरजा आमच्याकडच्या डेट इन्स्ट्रुमेंट्सनी पूर्ण होऊ शकतात. मग त्यात ओव्हरनाईट फंड आहे, लिक्विड फंड आहेत, आमच्याकडे अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड आहेत, आणि या फंडांच्या माध्यमातून तुमचा कालावधी जर तुमचा पक्का असेल इन्व्हेस्टमेंटचा तर त्याच्या माध्यमातून तुम्ही या डेट फंड्सच्या माध्यमातून तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. आणि मग दुसऱ्या साईडला तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी जे रिटायरमेंटचे गोल आहेत, तुमच्या मुलाच्या एज्युकेशनचे जे गोल आहे, जे दूर गोल आहेत तुमचे 10-15 वर्षाचे जे गोल्स आहेत, त्या गोल्सचं प्लॅनिंग तुम्ही इक्विटी फंडांच्या माध्यमातून पण करू शकता. आणि यामध्ये पण भरपूर कॅटेगरीज आहेत, त्यामुळे त्या कॅटेगरीज काय, त्याची रिस्क काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्याकडे चांगल्या आपण जेव्हा हे करू तेव्हा आपण तसं ऑपरेशन स्वतः करतो का, नाही करत, आपण डॉक्टरकडे जातो ना. त्याच पद्धतीने आपण बेसिकली ॲडवायझरचा सल्ला घ्यायला पाहिजे, जे एक्सपर्ट्स आहेत फायनान्समध्ये त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून बेसिकली आपण कोणत्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा हा निर्णयावर आपण येऊन पोचायला पाहिजे. आणि मग 3 हे म्हणजे हायब्रिड फंड्स आहेत, जे की इक्विटी आणि डेट याचं कॉम्बिनेशन असू शकतात. याच्या व्यतिरिक्त पण म्युच्युअल फंडांकडे गोल्ड फंड आहे, तुम्हाला गोल्डमध्ये SIP करायची असेल, गुरुगोष्ठी अमृतला नॉर्मली आपण लोक गोल्ड जमा करतो. आता ते जर तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये करायचं असेल तर ते पण तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करू शकता. म्युच्युअल फंडाकडे त्यासाठीचे सोल्युशन्स पण अवेलेबल आहेत. आणि आता गोल्डच्या बरोबरीने सिल्वर पण बऱ्याच प्रमाणात म्हणजे तुम्ही डिजिटली घेऊ शकता. बेसिकली तुम्ही या माध्यमातून म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून देखील तुम्ही सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर सांगायचा मुद्दा असा आहे की इक्विटी म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त हायब्रिड आणि डेट सारखे कॅटेगरीज आहेत ज्याचा पण तुम्ही बेनिफिट घेऊ शकता, आणि त्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट ही केली जाऊ शकते. आता इन्व्हेस्टमेंट करण्याचे बरेच पर्याय म्युच्युअल फंडामध्ये अवेलेबल आहेत, आणि त्यामध्ये एक नॉर्मली याच्याबद्दल आपण डिस्कस करतो ते एक लमसम इन्व्हेस्टमेंट आहे आणि SIP आहे. तर SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता नावातच सिस्टमॅटिक आहे, म्हणजे काय, एक सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. आणि या सातत्यपूर्ण प्रयत्नामध्ये आपण काय करतोय की आपण दरमहा एक ठरलेली रक्कम जी आहे ती इन्व्हेस्ट करतो. आणि मला का हा पर्टिक्युलर प्रकार हा इन्व्हेस्टमेंटचा इतका आवडतो याच्या कारण याच्यामध्ये जे सातत्य आहे, जे डिसिप्लिन आहे ते महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये म्हणून मग मार्केट काय, मग शॉर्ट टर्ममध्ये इट इज व्होलेटाईल मार्केट, राईट. शॉर्ट टर्ममध्ये इट इज लाईक वोटिंग मशीन, त्याचा निर्णय काय असेल आपल्याला माहीत नाही. पण जेव्हा आपण हे सातत्यपूर्ण इन्व्हेस्टमेंट करत चालतो तेव्हा आपल्याला माहिती आहे ट्रेंड कुठल्या दिशेने आहे, वरच्या दिशेने. कारण GDP वाढणार आहे, भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे, तर मग अर्थव्यवस्थेच्या दिशेने मार्केट जाईल, प्रॉफिटेबिलिटी जाईल. म्हणून तुम्हाला लॉंग टर्मचा ट्रेंड माहिती आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये काय होणार आहे माहीत नाही. मग तुम्ही काय करता,
की शॉर्ट टर्ममध्ये एकाच वेळेस लमसम पैसे टाकण्याच्या ऐवजी दरमहा एक तुमच्या बॅलन्स शीट प्रमाणे तुमच्या स्वतःच्या जमा खर्चाप्रमाणे तुम्ही ते पैसे टाकायला सुरुवात करता. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट हा मिळतो की रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग मिळतं. म्हणजे काय, नॉर्मली जे महाग होतं ते तुम्ही कमी खरेदी करता आणि जेव्हा ते स्वस्त होतं तेव्हा तुम्ही जास्त खरेदी करता. म्हणजे आता उदाहरण जर तुम्हाला मला द्यायचं असेल की एक 10 रुपयांनी एक युनिट जर तुम्ही खरेदी केलं तर समजा तुम्ही 10,000 रुपये टाकत असाल तर 1000 युनिट्स तुम्हाला मिळतील द्यायचे. तर पुढच्या महिन्यामध्ये समजा मार्केटमध्ये कोणत्या कारणास्तव करेक्शन आलं आणि तुम्ही इक्विटी फंडामध्ये पैसे टाकलेले असतील, समजा त्या फंडची एनएव्ही 10 रुपयाच्या ऐवजी 9 रुपये झाली, तर आता तुम्ही जेव्हा 10,000 रुपये पुढच्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्हाला जास्त युनिट मिळतील का कमी मिळतील? जास्त मिळतील. आणि हे तुम्हाला रॅशनल करतो. हे तुम्हाला ना सारासार विचार जो आहे तो तुमचा रॅशनल विचार करतो आणि मार्केटमध्ये जो इन्व्हेस्टर रॅशनल विचार करू शकतो, तात्विक विचार करू शकतो, त्याचे लॉंग टर्मचे रिटर्न चांगले बनू शकतात. जो व्यक्ती इमोशनच्या आधारे निर्णय घेतो, बाजूचे पैसे बनले म्हणून टाकायचे, हा जर तुमचा बेस असेल तर मग रिटर्न बनणं कठीण आहे. पण जर तुमचा तात्विक बेस जर चांगला असेल, रॅशनल विचारांनी जर आपण इन्व्हेस्टमेंट करणार असू तर चांगले पैसे बनू शकतात. आणि मग मला SIP आवडते याचं कारण अगदी छोट्यातल्या छोट्या इन्व्हेस्टमेंटनी आपण एक मोठा पोर्टफोलिओ बनवू शकतो. ते 16% रिटर्न पाहिले होते तुम्ही. ते 16% रिटर्न जर आता 16% बनतील की 12 हे डिपेंड करतं की कशी कॉर्पोरेट प्रॉफिटेबिलिटी आपण पाहणार आहोत पुढच्या 12 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये लॉंग टर्ममध्ये. पण साधारणतः जर तुम्ही ते गणित पाहिलं तर एक चांगली वेल्थ आपल्या रिटायरमेंटसाठी आपण जनरेट करू शकतो का, तर अगदी छोट्या अमाऊंटपासून एक चांगली वेल्थ बनते. आणि इलिस्ट्रेशन म्हणून ते मी तुम्हाला निश्चित सांगेन की मी एक उदाहरण आम्ही कायम लोक सांगतो की 15,000 15 वर्षासाठी जर आपण इन्व्हेस्ट करत गेलो आणि 15%चा मार्केटचा परतावा असेल जो की मार्केटने काही वर्ष दिले तर 1 करोड रुपये बनतात. आता याचा अर्थ असा नाही की पुढच्या 15 वर्षात हेच बनतील. म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटचा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, त्यामुळे हे मी मला निश्चित सांगतो. पण आपल्याला असं दिसतंय की कंपाऊंडिंगचा बेनिफिट काय आहे याच्यासाठी हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा सातत्यपूर्ण पैसे लावतो आणि छोटी अमाऊंट असते तेव्हा आपलं सातत्य ठेवणं पण आपल्याला सहज शक्य होतं. आणि म्हणून हे 4 महत्त्वाचे ॲडव्हान्टेज आहेत. एक, तुम्ही एक रकमी पैसे टाकत नाही त्यामुळे हे तुम्हाला कधी असं बर्डन वाटत नाही. SIPचं 5,000 10,000 15,000 जे पण तुमच्या स्वतःच्या सरप्लसप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. तर इट इज लाईट ऑन पॉकेट. यात एक डिसिप्लिन आहे आणि जेव्हा तुम्ही डिसिप्लिन फॉलो करता तेव्हा तुम्ही जिंकण्याची प्रोबॅबिलिटी वाढते आयुष्यामध्ये. तर त्यामुळे तशी ती इन्व्हेस्टमेंटमध्ये पण वाढते. तर ती जी आहे ती डिसिप्लिनने वाढू शकते. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे आहे त्याचं गणित तुम्हाला मी आत्ता एक उदाहरण म्हणून सांगितलं आणि ते उदाहरण होतं. तर या पद्धतीने जर तुम्हाला असं वाटत असेल की इक्विटी मार्केट चांगलं करेल 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये, तर या कंपाऊंडिंगचा बेनिफिट जो आहे तो तुम्ही दरमहा काही रक्कम, एक छोटी रक्कम इन्व्हेस्टमेंट करून देखील घेऊ शकता. आणि रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग तुम्हाला तर सांगितलं, जेव्हा महाग आहे तेव्हा तुम्ही कमी युनिट्स घ्या, जेव्हा स्वस्त आहे तेव्हा तुम्ही जास्त युनिट्स घ्या. आणि हे ऑटोमॅटिक होतं. हा रॅशनल अप्रोच याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतो आणि हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि मग हे उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवायचं आहे की आपण SIP जी आहे ती लवकरात लवकर का सुरू करायला पाहिजे. आणि सरांनी जे सांगितलं ते मला फार आवडलं की तुमच्याकडे 12 वर्ष 13 वर्षांची जर कोणी मुलं असतील तर पुढच्या वेळेस जेव्हा असा प्रोग्राम परत होईल तेव्हा त्यांना निश्चित आणा. कारण लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर काय होतं याचं एक उदाहरण दाखवलं इथे आम्ही की जर तुम्ही वयाच्या 30व्या वर्षी कोणी 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट सुरू करताय आणि 12% रिटर्न इथे आम्ही ॲझ्युम केले. इथे अझम्पशन जे आहे ते 12% रिटर्नचं आहे. तर या 5,000 रुपयाच्या SIP मध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट ओव्हर 30 इयर्स 18 लाखाची होती. म्हणजे त्या माणसाचे स्वतःचे 18 लाख रुपये लागतात दरमहा 5,000 रुपये देऊन 30 वर्षामध्ये. त्याची इन्व्हेस्टमेंट 12%नी 1,74,00,000 रुपये होते जर 12% रिटर्न बनले. आता मार्केटमध्ये 12% लिनियर बनतील का? कधीच नाही. कधी 12%चा ॲव्हरेज येतो. कधी काही चांगले बनतील, कधी काही वाईट बनतील. पण अशा त्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये 12%चा जर ॲव्हरेज आला तर 1.74 करोड होतात. आता दुसरा जो व्यक्ती आहे श्याम, त्यांनी मात्र 10 वर्ष फक्त इन्व्हेस्टमेंट लेट केली आहे. 30च्या ऐवजी त्याला ही जाणीव जी आहे ती 40व्या वर्षी झाली की अरे बाबा मला आपण लॉंग टर्म माझे गोल्स आहेत आणि गोल्ससाठी प्लॅनिंग झालेलं नाही. त्यामुळे त्याची जी SIP ती त्यांनी 40व्या वर्षी सुरू केली. त्या 40 वर्षामध्ये त्याला मिळालेला पिरियड जो आहे रिटायरमेंटपर्यंत तो 20 वर्षाचा आहे. त्याचे 12 लाख रुपये लागतात आणि त्या 12 लाख रुपयाचं व्हॅल्युएशन जे आहे ते सबस्टॅन्शियली कमी होतं. आणि हा इथे आपण गृहपाठ म्हणून सोडणार आहोत की याचे किती व्हॅल्युएशन्स होईल.
किती व्हॅल्युएशन होईल? 1 CR होईल आसपास. 49 लाख रुपये व्हॅल्युएशन होतं. म्हणजे लक्षात घ्या की हा कंपाऊंडिंगचा फरक आहे, 50 लाख आणि 1,74 लाख. आणि कशामुळे झाला? फक्त 10 वर्षाच्या ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटमुळे, टाईममुळे. आणि दॅट्स वाय टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टाईम इन द मार्केट जे आपण म्हणतो ते याच्यासाठी महत्त्वाचं आहे. ते कंपाऊंडिंगमध्ये खूप मदत करतं. आणि म्हणून जर तुम्ही सातत्यपूर्ण मार्केटमध्ये जर राहणार असाल तर ते, आणि पहिल्यापासून प्लॅनिंग करणार असाल, प्लॅनिंग लवकर करणार असाल तर तुमचे चांगले रिटर्न्स हे बनवू शकतात. आता मग हा फायनली हा फॉर्म्युला आहे, आणि याच्यामधल्या आरवरती आपला सगळ्यांचा जास्त फोकस असतो. रिटर्न कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला हा. कंपाऊंडिंग जे बघत होतो ना आपण, त्याचा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लक्ष कुठे असतं? आर किती आहे, रिटर्न किती मिळतो, है ना. आपण कायम रिटर्नबद्दल बोलतो, रिटर्न किती मिळतो. पण रिटर्नपेक्षा ते वर्ष जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. आणि ते आपण 30 वर्षाच्या अनुभवाने बघितलं आहे, राईट. मागच्या इलिस्ट्रेशनमध्ये आपलं लक्ष कुठे होतं? रिटर्नवरती. दोघांना 12% रिटर्न मिळाले, पण एकाचा कालावधी 10% जास्त होता. म्हणून जो रिटर्नमध्ये फरक आहे तो जवळजवळ मोठा आहे. पण एकाचे 50 लाख आहे, एकाचे 1,74 लाख आहे, राईट. 1.25 करोडचा जो आहे तो फरक आहे, आणि तो कंपाऊंडिंगमध्ये आलेला आहे. तर आता मग सगळ्यात शेवटी फायनान्शियल फ्रीडम करण्यासाठी करायला काय हवं? तर या प्रोसेसला जर तुम्ही फॉलो केलं, आपण भरपूर गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला, तर या प्रोसेसला जर आपण फॉलो केलं तर आपल्याला निश्चित फायनान्शियल फ्रीडमच्या आपण जवळपास जाऊन पोहोचू. सगळ्यात पहिली गोष्ट, इन्शुरन्स असले पाहिजे. कोणते? टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम. ठीक आहे. आणि ते किती असायला पाहिजे? हा निर्णय तुमच्या ॲडवायझरवर बसून तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला रिस्क प्लॅनिंगसाठी आपली व्हॅल्यू किती होते आणि किती आपला टर्म इन्शुरन्स आपल्याला पुरेसा आहे. कारण कदाचित आपण त्याच्यामध्ये पण चुकत होतो. जसं इन्फ्लेशनमध्ये आपण गोल चुकीचे कॅल्क्युलेट करतो इन्फ्लेशनला न कन्सिडर करून, त्याच पद्धतीने टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत होऊ शकतो. त्यानंतर तुमच्याकडे एक इमर्जन्सी कॉर्पस हा असायलाच हवा. आणि हा एवढ्यासाठी असायला हवा की जर मध्ये अशी काही अडचण आली, जी आपण कोरोना पिरियडमध्ये खूप लोकांना फेस करताना पाहिलं, की 5-5, 6-6 महिने काही उत्पन्नच मिळालं नाही. काही इंडस्ट्रीज खूप लकी राहिल्या, त्यांना मिळत गेलं. आणि काही इंडस्ट्रीजमध्ये 5-5, 6-6 महिने जे ते उत्पन्नच बनलं नाही. तर त्या कालावधीमध्ये देखील आपल्याकडे आपला दैनंदिन खर्चावरती ताण यायला नको. त्यासाठी आपल्याकडे एक इमर्जन्सी कॉर्पस हा असायलाच हवा. किती असायला हवा? परत वैयक्तिक आहे, पण मला असं वाटतं की नॉर्मली 6 महिने ते वर्षभराचा खर्च हा किमान तुमच्या इमर्जन्सी कॉर्पसमध्ये असायलाच हवा. आणि मग त्यानंतरचं जे गणित आहे लिव्हिंग टू लॉंग, त्याच्यामध्ये आपल्याला आपले खूप सारे गोल्स येणार आहेत. त्याच्यासाठी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करत राहणं आणि कायम फोकस गोलवर ठेवणं आणि शॉर्ट टर्म नॉईजवर न ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.